ही धर्मभूमी बघायला आलेल्या पाहुणे मंडळींनो, निश्चितपणे तुम्ही सर्वजण ही माहिती मिळवायला उत्सुक असाल की या ठिकाणी या ध्यान केंद्रामध्ये काय शिकवलं जातं. फक्त याच ध्यान केंद्रात नाही तर जगातल्या 50 पेक्षाही जास्त ठिकाणी असलेल्या कोणत्याही विपश्यना ध्यान केंद्रामध्ये कुठल्याही प्रकारची सांप्रदायिक शिकवण दिली जात नाही, तर जीवन जगण्याची पद्धत शिकवली जाते. सुखशांतीपूर्वक कसं जगावं, अंतरंगात बेचैन न राहता कसं जगावं आणि इतरांना देखील उपयोगी पडेल अशी शांती समाधान स्वतःमध्ये कशी जागवावी हे शिकवलं जातं. ही जीवन जगण्याची एक कला आहे जिचा कुठल्याही संप्रदायाशी व पंथाशी काहीही संबंध नाही, किंवा जिथे अंधश्रद्धा सांप्रदायिक मतं व कर्मकांडानं कोणताही थारा नाही. ही एक जगण्याची पद्धत आहे, चांगल्या प्रकारे जगण्याची पद्धत. याकरता जे लोक 10 दिवसांच्या विपश्यनेच्या शिबिरामध्ये येतात त्यांना एक वचन द्यावं लागतं की ते 10 दिवसभर 5 प्रकारच्या शीलांचं पालन करतील. हे 5 शील असे आहेत: हत्या करणार नाही, चोरी करणार नाही, ब्रह्मचर्य पालन करीन, खोटं बोलणार नाही, कोणताही मादक पदार्थ घेणार नाही. ही एक नैतिक शिस्त शिकवण आहे जी सर्वांच्या भल्याकरता आहे, जी सर्व संप्रदायात मानली गेलेली आहे आणि सर्व धर्मात तिचा प्रसार केला जातो. मात्र तिचं कडेकोट पालन करणं फार कठीण जातं. का कठीण जातं? तर मुख्य कारण स्वतःचं मन स्वतःच्या ताब्यात नसल्यामुळे. एखाद्या दारुड्याला हे नीट माहिती असतं दारू पिणं चांगलं नाही, पिऊ नये. जुगारी देखील जाणतो जुगार खेळू नये. त्याप्रमाणे चुकीचं वागणाऱ्याला चांगलं माहिती असतं हे चुकीचं आहे आणि तसं वागू नये, तरी देखील तशी चूक करण्यापासून तो स्वतःला रोखू शकत नाही, कारण स्वतःचं मन स्वतःच्या ताब्यात नसल्यामुळे. म्हणूनच हे 5 शील पालनाचं वचन दिल्यानंतर पुढची शिकवण म्हणजे स्वतःच्या मनावरचा ताबा कसा वाढवायचा. मनावरचा ताबा वाढवण्याकरता मन एकाच विषयावर एकाग्र कसं करता येईल, खिळून कसं ठेवता येईल याचा अभ्यास केला जातो. याकरता इथे निवडलेला विषय हा सर्वांना स्वीकारता येईल असा आहे. संपूर्ण मार्गच सर्वांकरता आहे. त्याचा कोणत्याही धर्म संप्रदायाशी संबंध नाही, म्हणून मन एकाग्र करण्याकरता निवडलेला विषयही जगात सर्वांना मान्य होईल असा आहे, कोणत्याही विशिष्ट पंथाचा नाही. मनावरचा ताबा वाढवण्याकरता तुम्ही तुमच्या श्वसनक्रियेचा उपयोग करता. शुद्ध श्वास, फक्त श्वास, नैसर्गिक श्वास, जसा आत जाईल जसा बाहेर येईल फक्त निरीक्षण करत राहा, जाणवत राहा, इतर काहीही न करता. श्वास क्रियेवर नियंत्रण न ठेवता निसर्गाला त्याचं काम करू द्या. जर श्वास मोठा जोराचा असेल तर तुम्ही नुसतं जाणताय श्वास मोठा आणि जोराचा आहे. जर तो हलका असेल तर तुम्ही नुसतं जाणताय श्वास हलका आहे. जर फक्त डाव्या नाकपुडीतून वाहतोय तर तुम्ही नुसतं जाणायचंय श्वास डाव्या नाकपुडीतून येतोय. जर तो उजव्या नाकपुडीतून येत असेल तर नुसतं जाणायचंय श्वास उजव्या नाकपुडीतून येतोय. बस, फक्त एवढंच. नैसर्गिकपणे येणा जाणारा श्वास फक्त जाणायचा आहे. हा विषय व आलंबन सर्वांना मान्य होणार आहे. हा विषय घेऊन एखादा हिंदू अभ्यास करू शकेल, मुसलमान अभ्यास करू शकेल, बौद्ध, जैन, ख्रिश्चन, ज्यू, काही फरक पडत नाही. कुणीही श्वास बघण्याचा अभ्यास करू शकतो. तो सर्वमान्य विषय आहे. जर कोणी एखादा शब्द वापरील, या देवाचं नाव व त्या देवीचं नाव व कोणा देवदेवीच्या आकृतीची कल्पना करील तर ती एक सांप्रदायिक बाब होईल, सर्वांना मान्य होणारी नसेल. पण श्वास जसा येतोय जसा जातोय हा एक सर्वमान्य विषय आहे, सार्वजनिक विषय आहे आणि तो पाहता पाहता तुम्ही तुमचं मन एकाग्र करायला शिकता. तुमच्या स्वतःच्या मनावरचा ताबा वाढू लागतो. पण हे पुरेसं नाही. एखाद्याचं मन पूर्णपणे त्याच्या ताब्यात असेल तरीही तो वाईट कृत्य करू शकतो. शरीराने व वाणीने दुसऱ्याला दुःखदायक काम करू शकतो. म्हणून पुढचं पाऊल, अतिशय महत्त्वाचं पाऊल म्हणजे मनाचं शुद्धीकरण. जर आपलं मन शुद्ध असेल, साफ असेल आणि आपल्या स्वतःच्या ताब्यामध्ये असेल तर त्याचा वापर चुकीच्या कामासाठी होण्याचा धोका राहणार नाही. शुद्ध सात्विक मन दुसऱ्याला दुखवित नाही आणि मन शुद्ध ठेवणं,
शुद्ध करणं ही पुन्हा एक सर्वमान्य गोष्ट आहे. हे साधण्याकरता तुम्ही मनाचं निरीक्षण करायला शिकता. त्याप्रमाणेच मन आणि मनात सतत चालणाऱ्या विचारादी व्यापारामुळे शरीरात सतत होणाऱ्या जीवरासायनिक प्रतिक्रिया बघायला शिकता. उदाहरणार्थ समजा मन दूषित झालं, क्रोध उत्पन्न झाला वा द्वेष, ईर्ष्या उत्पन्न झाली वा वासना, शरीरात काय घडायला लागतं? शरीरात अप्रिय तरंग किंवा संवेदना उठायला लागतात. ह्या संवेदना किंवा हे तरंग तुम्ही बघू लागता. कदाचित शरीरात उष्णता असेल ती जाणवेल, कदाचित धडधड जाणवेल, तणाव जाणवतील, ते कदाचित वाढतील, कमी होतील. तुम्ही काहीही प्रतिक्रिया करायची नाही. तुम्ही फक्त समजून घेता, माझ्या मनात सध्या क्रोध उत्पन्न झालाय आणि पहा शरीर गरम जाणवतंय किंवा शरीरात धडधड जाणवते व तणाव जाणवतोय. जे काही जाणवत असेल ते तुम्ही फक्त या संवेदनांचं निरीक्षण करता आणि स्वीकार करता की या क्षणी माझं मन अमुक एका दोषाने युक्त आहे आणि तुमच्या हेही लक्षात येईल की या दोषातून तुम्ही बाहेर येत आहे. तुम्ही त्या दोषाला दाबून टाकलं नाही किंवा शरीर व वाणीच्या स्तरावर चुकीची वागणूक करून त्याला उधळू दिलं नाही. तुम्ही फक्त निरीक्षण केलं, जाणवत राहिलात आणि जाणवता 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 त्या दोषाचे एकावर एक असलेले पदर निघून गेले आणि तुम्ही त्या दोषातून मुक्त झालात. या प्रकारे काम करीत राहिल्यानंतर आपल्या विशिष्ट स्वभाव वैचित्र्यामध्ये बंदिस्त झालेले तुम्ही, जणू काही स्वभावाचे गुलाम झालेले तुम्ही आता त्यामधून बाहेर येऊ लागता. प्रत्येकजण आपापल्या स्वभाव विशेषाचा जणू काही गुलाम झालेला आहे. आपली वागणूक जणू काही बंदिस्त झालेली आहे. जेव्हा जेव्हा एखादी सुखद घटना अनुभवली जाते, आपला स्वभाव नैसर्गिकपणे प्रतिक्रिया करतो. कसली प्रतिक्रिया करतो? आसक्तीची, आणखीन पाहिजे म्हणून चिकटून राहण्याची, हव्यासाची. तीच जर दुःखद घटना अनुभवली तर आपली वागणूक स्वाभाविकपणे क्रोधाची, द्वेषाची वा असूयेची प्रतिक्रिया असते. मात्र दोन्ही वेळेला आपण उत्तेजित झालेलो असतो, बेचैन वा व्याकुळ झालेलो असतो. आसक्तीमुळे आलेली व्याकुळता वा द्वेषामुळे दुःखाने आलेली व्याकुळता, या निरीक्षण पद्धतीने ही प्रतिक्रियेची सवय तोडली जाते आणि आपण आपल्या स्वभावातून बाहेर पडू लागतो. आपला स्वभाव बदलू लागतो. जेव्हा जेव्हा आपण आपल्या मनात मलिनता जागवतो तेव्हा तेव्हा स्वतः खूप व्याकुळ होतो. तुम्ही स्वतःला हिंदू म्हणा की मुसलमान म्हणा की जैन की ख्रिश्चन की ज्यू, काहीही म्हणा, काही फरक पडत नाही. माणूस हा माणूसच आहे. त्याने स्वतःच्या मनात दोष येऊ दिला की तो व्याकुळ होणारच, तडफडणारच. आणि तुमच्या मनात दोष निर्माण झाला, मन मलिन झालं, तर तुम्ही ही व्याकुळता तुमच्यापुरती मर्यादित ठेवीत नाही. ही व्याकुळता, ही चिडचिड तुम्ही दुसऱ्यांना वाटता, इतर सर्वांना व्याकुळ करता, दुःखी करता. तुमच्या भोवतीचं सारं वातावरण किती तणावाचं बनवता. अशा वेळी तुमच्या भोवतालच्या वातावरणात तुम्ही तो तणाव फैलावता. तुमच्याशी संबंधित प्रत्येक व्यक्तीला तुम्ही दुःखी करता, व्याकुळ करता. नक्कीच हा काही जीवन जगण्याचा मार्ग असू शकत नाही. जीवन जगण्याचा हा चांगला मार्ग खचितच नाही. ही पद्धत तुम्हाला शिकवते जीवन चांगल्या प्रकारे कसं जगावं, कसं शांततेने जगावं, कसं समाधानाने जगावं, अंतरंगात कशी शांती आणि समाधान निर्माण करावी. केवळ स्वतःकरताच नव्हे तर दुसऱ्यांकरता उपयोगी पडेल अशी शांती आणि समाधान, की ज्यामुळे जेव्हा जेव्हा लोक तुमच्या संबंधात येतील, जवळ येतील, तेव्हा तेव्हा त्यांना देखील या शांती समाधानाचा अनुभव येईल. बुद्धीच्या पातळीवर तुम्ही जाणता की सुरुवातीला घेतलेले 5 शील हे किती चांगले आहेत. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. तुम्हाला समाजात राहायचं आहे. शरीर व वाणीच्या पातळीवर तुम्ही अशी कोणतीही गोष्ट करता कामा नये जेणेकरून दुसऱ्याच्या शांती समाधानाला धक्का लागेल, ज्यामुळे इतरांना दुःख पोचेल. म्हणून तुम्ही हे समजू लागता, जाणू लागता की हे शील किती आवश्यक आहेत. पण या मार्गावर पुढे चालता चालता ही बाब इतकी स्पष्ट होते, जशी आपल्याला पूर्वीपासून साधुसंतांनी शिकवणूक दिली की सात्विकतेने, चांगल्या नीतिमत्तेने, शीलाने जगलेलं जीवन न केवळ इतरांसाठी चांगलं असतं, पण ते मूलतः स्वतःसाठी चांगलं असतं. विपश्यना ध्यान करणाऱ्या साधकाच्या लक्षात येऊ लागतं की वाणीच्या व शरीराच्या स्तरावर कोणतंही काम करण्यापूर्वी तो स्वतःचं मन मलिन करतो. मनात कोणता ना कोणता विकार निर्माण करतोच. एखाद्याची हत्या करण्यापूर्वी मनात प्रचंड क्रोध,
द्वेष, असूया निर्माण करतो आणि त्यानंतरच त्याच्याकडून हत्या होते. याचप्रमाणे कोणतंही चुकीचं कृत्य करण्यापूर्वी त्याच्या मनात कोणता ना कोणता विकार, कोणता ना कोणता दोष निर्माण होतच होतो. विपश्यना ध्यान करणाऱ्या साधकाला ही बाब इतकी स्पष्टपणे जाणवते, कारण ही विपश्यना पद्धत म्हणजे स्वतःचं निरीक्षण करण्याची पद्धत आहे. स्वतःच्या अंतरंगात असलेलं सत्य पाहण्याची पद्धत आहे. क्षणाक्षणाला या सत्याचं निरीक्षण करताना स्वतःच्या लक्षात येऊ लागतं की जेव्हा जेव्हा मी माझ्या मनात एखादा विकार जागवतो तेव्हा तेव्हा मी स्वतः व्याकुळ बनू लागतो, फार व्याकुळ. आणि वाणीच्या स्तरावर वा शारीरिक स्तरावर दुसऱ्याला दुःख पोहोचवण्यापूर्वी मी स्वतःला प्रथम दुःखी करतो, कारण दुसऱ्याला दुःखी करण्यापूर्वी स्वतःच्या मनात विकार जागू द्यावा लागतो आणि तो विकार जागवला की प्रथम मी व्याकुळ होतो, मी दुःखी होतो. म्हणजे कोणतंही अधम काम करण्यापूर्वी मी स्वतःसाठी दुःख आणि क्लेश निर्माण करतो. म्हणून हे 5 शील स्वीकारताना आणि त्यांचं पालन कटाक्षाने करताना मी कोणावर मेहरबानी करीत नाही, ही बाब स्पष्ट होत जाते. उलट मी स्वतःची काळजी घेतोय, मी स्वतःच्या भल्याकरता हे करतोय, हे खरोखरच माझ्या स्वतःकरता आहे. आणखी ही बाब देखील अत्यंत स्पष्ट होत जाईल की माझ्या स्वतःच्या भल्याकरता मी वाणीने व शरीराने दुसऱ्याला छेडता कामा नये, कष्ट देता कामा नये, कारण त्याआधी माझ्या स्वतःमध्ये निर्माण केलेला विकार मला व्याकुळ करील, मला कष्टी करील. जसजसे या साधनेमध्ये तुम्ही पुढे जाता, चांगली वागणूक आणि नैतिक जीवन इतकं सहज सुलभ होऊन जातं. तुम्ही अनुभवाने जाणायला लागता की चांगली वागणूक ही केवळ इतरांच्या भल्याकरता नव्हे तर स्वतःच्याही फायद्याकरता आवश्यक आहे, स्वतःच्या फायद्याकरता जास्त आवश्यक आहे. अगदी स्पष्ट होत जाईल. हा संपूर्ण मार्ग थोडक्यात 5 शिलांचं पालन आहे. शुद्ध श्वासाच्या आधारावर मनावर ताबा मिळवणं आहे आणि शरीरावरील संवेदना व मनोविकार यांचं निरीक्षण करीत करीत मन शुद्ध करीत जाणं आहे. ही सर्वमान्य होणारी बाब आहे आणि कोणीही त्याचा अभ्यास करू शकतो. त्यामुळे केवळ याच केंद्रात नव्हे तर जगातल्या सर्व विपश्यना केंद्रामध्ये समाजाच्या सर्व थरातले, सर्व जाती धर्मांचे, सर्व समाजाचे लोक येतात, ध्यान करतात आणि सारखाच लाभ उठवतात. यामध्ये कोणताही धर्मांतराचा प्रश्न उठत नाही. इथे येणारा माणूस एका धर्मामधून दुसऱ्या धर्मात सामावून जाण्याकरता येत नाही. ही पद्धती कोणत्याही संप्रदायाशी बांधलेली नसल्याने इथे येणाऱ्यांनी कोणत्याही विशिष्ट संप्रदायाचा स्वीकार करण्याचा प्रश्नच उठत नाही. ही एक सर्वमान्य पद्धत आहे. जरी ही पद्धत प्रथम गौतम बुद्धांनी शिकवली तरी ती एक सर्वांनी स्वीकारण्यासारखी एक सार्वत्रिक वापराची पद्धत आहे. त्यानं कोणताही पंथ स्थापन करायचा नव्हता. सर्व दुःखी कष्टी लोकांना मदत म्हणून, त्यांना त्यांच्या दुःखातून, व्याकुळतेतून बाहेर येता येईल म्हणून ही पद्धत त्यांनी लोकांना शिकवली. त्याच भावनेमधून सध्या देखील ही पद्धत सर्वांना शिकवली जाते. तुम्ही हिंदू असाल तर तुम्ही आयुष्यभर हिंदूच राहा, मुसलमान असाल तर मुसलमान, ख्रिश्चन असाल तर ख्रिश्चन, जैन असाल तर जैन, बौद्ध असाल तर बौद्ध, काही हरकत नाही. महत्त्वाचं हे आहे की तुम्ही चांगली व्यक्ती बनता. तुम्ही एक चांगली व्यक्ती नसाल तर तुम्ही चांगले हिंदू किंवा चांगले मुसलमान किंवा चांगले जैन, चांगले बौद्ध कसे व्हाल? चांगली व्यक्ती बना. तुमचं धर्मांतर होणार नाही, पण तुम्ही बदलाल. बदल हाच होईल की व्याकुळता जाऊन सुख समाधान येईल. बंदिवासातून सुटका होऊन मोकळे व्हाल, मुक्त व्हाल. अज्ञानातून ज्ञानाकडे तुमची वाटचाल चालू होईल. याकरता या पद्धतीचा लाभ घ्या. आपण सर्वांना या पद्धतीचा वापर करून बघण्याकरता सुयोग्य काळ मिळो. तुमच्या स्वतःच्या भल्याकरता, अनेकांच्या भल्याकरता, अनेकांच्या फायद्याकरता आपण सर्वांना या पद्धतीचा फायदा मिळो. आपल्या दुःखातून बाहेर पडण्याकरता, खरीखुरी शांती, समाधान आणि आनंदाचा अनुभव घेण्याकरता आपण सर्वांना खरीखुरी शांती मिळो, खरं समाधान, खराखुरा आनंद मिळो, आनंद मिळो.